प्रवीण माळवे आपल्या शेतामध्ये सतत काहीतरी आधुनिक करण्याच्या हेतूनं आज आम्ही आमच्या प्लॉटमध्ये ही 8 फुटी सरी, ऊसाची 8 फुटी सरीचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामधली जी 8 फुटाच्या मध्ये एक 4 फुटाची सरी राहते, त्याच्यामध्ये मकाईची लागवड केली. अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर आंतरपीक पण तुमचं होतं आणि तुमचा ऊसालाही त्याच्यावरती जास्त काही परिणाम होत नाही. आणि अशा पद्धतीची लागवड केल्यामुळं तुम्हाला एका मोडाला 3 कणस मिळतात साधारणपणे. तुम्ही साधारण कुठलाही मोड बघितला तरी त्याला 2-3 कणस तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्हाला मक्याचंही उत्पन्न चांगलं मिळतं. आणि ठराविक दिवसानंतर ज्यावेळेस ती मका तुटून जाते त्यावेळेस तुमचा जो शेजारचा ऊस आहे त्याला अजून बळ मिळतं. ह्याला मकीमध्ये आम्ही फक्त एकदा पाणी दिलेलं आहे. ह्याच्या पलीकडं हा मका ऊसावरती पावसावरती आणि शेजारची जी ड्रीप आहे त्या ड्रीपच्या फेटल्यानेच आलेली. तर ही अशा पद्धतीनं 8 फूट सरीमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे.